हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल। सीता पण रेडी झालेले आहेत आणि सर्व श्रेय जाते अंकल। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हे गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल विकेट सनी। आणि बऱ्याच दिवसांनी मी आता व्लॉग करणार आहे। आजचा व्लॉग करण्याचं कारण हे आहे, आज गुढीपाडवा आहे 9 एप्रिल। आज गुढीपाडवा आणि गुढीपाडवाला आम्ही मिरवणूक काढणार आहेत नालासोपारा चक्रेश्वर तलाव ते पंचमुखी हनुमान नालासोपारा स्टेशनपासून। मिरवणुकीमध्ये काय काय होणार आहे तर ढोल पथक येणार आहे, तारपा डान्स होणार आहे आणि बरेच डान्स होणार। ते सगळं मी तुम्हाला ह्या व्लॉगमधून दाखवणार आहे। तर आपण थोड्या वेळाने जाऊया आपण इकडे मिरवणूकमध्ये। तोपर्यंत आम्ही इकडे बसलो रिलॅक्स करतो घरी। आणि हा हनुमान बनणार आहे वरात, ही सीता आणि आमचा कैलाश राम। कोण नाही आले अजून? आले कोण नाही? कोण आले? लक्ष्मण कुठे वाटतं? येतोय। सीताला माहिती नाही अजून काय करायचं आहे, कुठे काय ना, बरोबर ना? हो माहिती आहे। आणि बाय द वे माझे कॉलेज आणि स्कूल फ्रेंड आहे ना, आणि माझी फॅन पण आहे। ती फॅन आहे ना, फॅन आहे। अच्छा अच्छा, ये पहले बोलना चाहिए था। ये भी मेरा फॅन आहे, ये भी मेरा फॅन आहे। आणि इकडे लक्ष्मण पण आलाय आणि हे आमचे प्रमुख रमा काका। ओ ग्लॅमर इज कमिंग ले। भारत का बच्चा बोले जय 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 श्री राम। चालेल, काकाच फुल फॉर्म मध्ये आमचे। आत्ता थोडा मिनटं अगोदर आम्ही रील शूट वगैरे केली आहे, रील वगैरे शूट केली आहे। तर आता आम्ही चालू। हे बच्चे लोक माझे फॅन्स आहे। फॅन्स प्लीज मागे मागे येऊ नका। फॅन्स लोक हे माझे फॅन्स आहेत। दिस ऑल माय फॅन्स। बाद में मिलो मेरे को। आता आम्ही आले एका घरी, तिथे आम्ही सगळे लोक तयार होणार आहे। हा आमचा लक्ष्मण, रमाकांत काका आज फुल हिरो बनून आले एकदम। हो काका। हनुमान ऑलमोस्ट रेडी आहे, फक्त चेहऱ्यावरती थोडासा मेकअप करायचा आहे आणि इकडे ते हे लावायचं आहे ना, मास्क लावायचं आहे। शिर्के मॅडमनी आता करिअर चेंज केलेलं आहे, डान्सिंग पासून डॉक्टर पासून मेकअप आर्टिस्ट। आमचा हनुमान कुठे? हनुमान शो मी योर शेपूट। सीताचं खरंच अपहरण झालं की काय? कलियुग मध्ये त्रेतायुग बघा। लक्ष्मण राम हे भाव आता एकमेकांना मदत करतायत छानपैकी। खूप सुंदर अलंकार काम करतोय। अलंकार पेमेंट अजून वाढेल तुझा। 100 रुपये देणार होतो आम्ही तुला, 200 देऊ। काय 200 देऊ नको। आणि बाय द वे अलंकारने मला पण थोडासा फाउंडेशन लावलेलं आहे आणि आमची सीता पण रेडी झाली आहे। हो ले पेम। काका पण रेडी आहे, फक्त फेटा घालायचा काकांना नाही मला। हे म्हणू फेटा घालणार तू? म्हणूचे डोळे किती छोटे छोटे आहेत। फायनली हनुमान दादा रेडी। लक्ष्मण आणि राम तुमची टिके बाकी आहेत, टिक्का बाकी आहे। सीता पण रेडी आहे, लेन्स वगैरे घालून ले। रुक तेरा ये टिकली इधर लगा ना। स्वतः आमचे मिरवणुकीचे प्रमुख रमाकांत पाटील आणि ओम साई मंचाचे सर्वाई रमाकांत काका हे आज आम्हाला इथे मार्गदर्शन करतायत आणि ते आज फुल धुमाकूळ घालणार, मजा करणार आमच्यासोबत आणि हा करतात। हे सगळी संकल्पना आणि कल्पना रमाकांत काकांचीच होती। हे आमचे पूर्ण सगळे कॅरेक्टर रेडी झालेले आहेत आणि सर्व श्रेय जाते आहे मनस्वी शिर्केला, ती तयार केलेलं आहे लोकांना। आणि हे आजचे आमचे कलाकार आणि कलावंत आज रथवरती उभे राहणार आहेत आमच्या रमाकांत काकांमुळे। ते आजचे सर्व आमचे प्रमुख। मंदिरामध्ये यांचा प्रवेश झालेला आहे प्रभू रामचंद्रला। अच्छा, इथे सगळी पूर्ण तयारी झालेली आहे। इकडे सगळं
रथ वगैरे बसलेला आहे आणि इकडे कोली बांधव पण सगळे रेडी झालेले आहेत. हे लहान लहान पोरं लोक चढत आहेत. हे सीडी होती मला सीडी दिलेली आहे. नाही इकडे नाही, सीधा सोप्यावरती बसा. चढो चढो चढ चढ चढ. अरे होएगा, अरे चढ़ तो होएगा. इधर इधर पैर रख, इधर पैर रख. हाँ व्हेरी गुड. हाँ आमचे लक्ष्मण पण आता चढतील. हनुमान दादा चढा. सेटअप वगैरे झालेला आहे पूर्णपणे. सीता मैया, राम लक्ष्मण हनुमान वगैरे रेडी आहे. इथे पण आमचं पूर्ण नालासोपाराचे कलाकार लोक रेडी आहेत. इकडे ते डान्स करणारे पोरं आहेत आणि इकडे सर्व आमचे कार्यकर्ते आहेत. आणि इकडे आता आम्ही रथला आता लवकर म्हणजे लवकरच सुरुवात करणार आहे. मग रेडी ना काका पण रेडी आहेत आमचे. इथे बघ बंद केलं. अशा प्रकारे मला फेटा वगैरे रेडी झालेला आहे. कटिंग वगैरे काय नाही, कंटिन्युअसली आहे. महिला पुरुष कार्यकर्ता, त्यानंतर पहिला रथ श्री रामदर्शन, नंतर लेझिम पथक, आदिवासी तारपा नृत्य, नंतर दुसरा रथ कोळी समाज संस्कृती, त्यांच्या मागे वारकरी भजन पथक आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्र दर्शन सोहळा या चित्ररथाचं आयोजन केलेलं आहे आणि या चित्ररथाची संकल्पना आणि सर्व सनी चव्हाण यांनी केलेलं आहे. सहभागी कलाकारांमध्ये रामाची भूमिका करणारे कैलास मिस्त्री आणि लक्ष्मणाची भूमिका करणारे अलंकार लोंढे, सीतामाईची भूमिका करणारे रुपाली परदेशी आणि बजरंग बली यांची भूमिका करणारे वरद मुळे यांनी भूमिका केलेली आहे. या सर्व कलाकारांचे आणि ओमशाही कला मंडळाच्या इकडे पोचलेले आहेत आम्ही. आता सर्व रथयात्रा संपली. आता आमच्या कलावंत मंदिरामध्ये आले आहेत, ते इकडे सगळे वाजवत आहेत. थैंक यू, बाय बाय गाइस. आता हम लोग अभी सब लोग निकल गए यात्रा से. अरे मी माहिती का बोलतो. आता सर्व आम्ही निघालो आहे यात्रापासून. काकाने रिक्षा करून दिली आम्हाला. इथे आमचे सर्व जय श्रीराम देव वगैरे बसलेले आहेत आणि हनुमान दादांनी मुकुट काढलेले आहे. अंकल जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.
आता आमची रथयात्रा पूर्णपणे संपलेली आहे. आता हे लोक रील्सच्या मागे लागले आहेत. रील्स करूया. रील्स केले. तर आता आपण कुठे जाणार आहेत? काय करायला जाणार आहे? आपण कुणाची वाट बघतोय? म्हणू. तर तुम्ही आता कधी चेंज करतायत मला सांगा. आता लगेच जा फटाफट चेंज करा. जाओ चेंज करो. कॉस्ट्यूम डाले इसके लिए कुछ बोल रहा नहीं है, नहीं तो विवाद होता था. आता आमचं ऑलमोस्ट सर्व झालेलं आहे, संपलेलं आहे. आम्ही तिकडे जे काय कार्यक्रम आहे ते सोडून आलो आहे. आता थोड्या वेळात आम्ही जाऊ जेवायला कुठेतरी. आम्ही हॉटेल शोधतोय. चेंज वगैरे त्या पोरां लोकांनी केलं आहे सर्व काही. आणि मागे देत ते लोक मागे देत. आता जेवायचं बघू आम्ही कुठे काय जेवू ते अजून आम्हाला माहिती नाही. मनस्वी आल्यावरती समजेल आम्हाला कुठे काय खायचं. आता आम्ही इथे पोचलेलो आहेत मन्नूच्या एरियामध्ये. आम्ही मन्नूचे वेट करतोय. आणि अलंकारचा पेट्रोल पूर्णपणे संपला. तर तिथे कुठेतरी अडकलं आहे. आता ते लोक धक्का मारत येतात पेट्रोल पंपच्या इकडे. कैलाश तुम्ही आता नॉर्मल ह्याच्यामध्ये आलो तर तुम्हाला मी आता शिवी आणि मारू शकतो बिंदास. मारू शकतो की नाही? ही पळते. आता आम्ही चालू जेवायला. तुम्ही पण थोडा वेळात आता मी हा ब्लॉग एंड करणार आहे जेवून. बघूया जेवणात काय तर शूट केलं तर केलं, नाही केलं तर नाही केलं. तरी पण मी ते तुम्हाला बाय बाय करतो. थँक्स गाईज वॉचिंग माय ब्लॉग. आणि त्याचं पण चार्जिंग कमी आहे. बघा किती वाजले? 10 वाजायला आले. ऑलमोस्ट 10 वाजलेले आहेत. तर आता आम्ही चालतो जेवायला. मग तिथून डायरेक्ट घरी जाणार आणि झोपणार आहेत. मस्त थकलो आहे आज. बाय गाईज.